हॅलो स्टुडंट्स, आपण एक्झरसाइज 2.2 मधील एक्झाम्पल्स पाहणार आहोत. आपला ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट हा चॅप्टर सुरू आहे. क्वेश्चन इज इफ 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 is equal to 0, then find possible values of cos theta. आपल्याला पॉसिबल व्हॅल्यूज शोधायचे कॉस थिटाच्या. आता दिलेली आपल्याला इक्वेशन कोणतं आहे बघा. 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 is equal to 0. हे इक्वेशन दिले आहे आपल्याला. करेक्ट. आता आपल्याला कॉस थिटाच्या व्हॅल्यू शोधायचे आहेत. ह्याचा अर्थ हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे, फॅक्टर्स पाडायचे आहेत, आणखी कॉस थिटाची व्हॅल्यू शोधायची. तर चला तर आपण सॉल्व करूया. आता याचे फॅक्टर्स पाडण्यासाठी काय करूया बघा. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय. 11 cos थिटा काय करूया, डिव्हाइड करूया 2 नंबर्समध्ये, म्हणजे 2 cos स्क्वेअर थिटा. आता मी 11 cos थिटा कसा लिहिते बघा, -10 cos थिटा मायनस cos थिटा प्लस 5 इज इक्वल टू 0. इलेवन cos थिटा कसा लिहिला, -10 cos थिटा मायनस cos थिटा प्लस 5 इज इक्वल टू 0. आता आपण यामधून कॉमन घेऊ शकतोय बघा. पहिल्यामधून 2 cos थिटा घेऊ शकतोय आणि सेकंड मायनस cos थिटा आणखी प्लस 5 यामधून -1 कॉमन घेऊ शकतोय. तर बघा मी कॉमन घेते. 2 cos थिटा कॉमन घेतला, काय राहणार आहे ब्रॅकेटमध्ये cos थिटा मायनस 2 5 10 5 मायनस, आता हे मायनस साइन आहे म्हणून -1 कॉमन घेतोय आपण, राहणार आहे बघा cos थिटा. हा cos थिटा आणि प्लसचं काय साइन होईल -5 विच इज इक्वल टू 0. आता आपल्याला 2 फॅक्टर्स मिळणार आहेत बघा. कोणते, cos थिटा -5 आणि सेकंड 2 cos थिटा -1 इज इक्वल टू 0. आणि 2 फॅक्टर्स मिळाले आपल्याला, cos थिटा -5 इज इक्वल टू 0 और 2 cos थिटा -1 इज इक्वल टू 0. आपल्याला 2 फॅक्टर्स मिळाले, cos -5 इज इक्वल टू 0 और 2 cos थिटा -1 इज इक्वल टू 0. देअरफॉर आता हे इक्वेशन सॉल्व केले नंतर आपल्याला काय मिळणार आहे बघा, cos थिटा इज इक्वल टू 5 और आता हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर cos थिटा इज इक्वल टू 1/2. आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळाल्या cos थिटाच्या. आपल्याला शोधायची पण व्हॅल्यू होती कोणाची, cos थिटाची. आता यातली घ्यायची कोणती नेमकी, तर आपल्याला माहिती आहे बघा, बट cos थिटा लाईज बिटवीन -1 to 1, but -1 लेस दॅन cos थिटा लेस दॅन इक्वल टू 1 फॉर ऑल theta belongs to R. Theta belongs to R. Therefore, cos theta is not equal to 5. cos theta ची व्हॅल्यू कुठं असणार आहे, -1 to 1 मध्ये असणार आहे. त्यामुळे cos theta ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 5. Therefore, cos theta is equal to 1/2. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली cos theta ची 1/2 व्हॅल्यू मिळालेली आहे. किती सिंपल क्वेश्चन होता बघा. फक्त सॉल्व करत जायचं, आपल्याला इक्वेशन मिळते. आता सेकंड क्वेश्चन घेतोय आपण. सेम बघा, सेमच असणार आहे यामधलाच. क्वेश्चन कसं आहे बघा, फाइंड फाइंड द acute angle theta, find the acute angle theta such that 2 cos square theta is equal to 3 sin theta. आपल्याला इक्वेशन दिले बघा कोणतं, 2 cos square theta is equal to 3 sin theta. आणि शोधायचं आहे काय, फाइंड द acute angle theta. आपल्याला अँगल थिटा हा शोधायचा आहे, म्हणजे थिटाची व्हॅल्यू कोणती असेल हे शोधायचं आहे, बरोबर. तर आपल्याला याच्यासाठी काय केलं पाहिजे, हे इक्वेशन सॉल्व केलं पाहिजे. आता मी cos स्क्वेअर थिटा आहे ह्याच्यासाठी काय लिहिते बघा, इथं साइन आहे दोन्ही बाजूला, RHS आणि LHS ला काय बघा
LHSला कॉस आहे, RHSला साईन आहे, तर एकच आपल्याला कॉस तर घ्यावे लागेल किंवा साईन तर घ्यावं लागेल. मी आता कॉस स्क्वेअर थिटासाठी काय लिहिते 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा, आपली जी आयडेंटिटी आहे त्याचा यूज करते. म्हणजेच काय येणार आहे 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 3 साईन थिटा. आता 2 न मल्टिप्लाय करून घेऊया आपण. 2 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 3 साईन थिटा. आपल्याला थिटाची व्हॅल्यू शोधायची आहे, त्यासाठी आपण इक्वेशन सॉल्व करत चाललो आहे. लक्षात येते का? आता काय करायचं बघा, सगळे टर्म्स एकाच साईडला आणूया म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळेल आणि इक्वेशन सॉल्व करता येईल. आता हे -2 साईन स्क्वेअर थिटा, मी साईन चेंज करते बघा, त्यामुळे 2 साईन स्क्वेअर थिटा येईल. साईन चेंज करणार आहे, -2 साईन स्क्वेअर थिटा. साईन स्क्वेअरची टर्म पहिल्यांदा घेते, परत काय मिळणार आहे 3 होणार. LHSला आणलं तर मायनस होणार आणि साईन चेंज केल्यामुळं प्लस होणार. प्लस साईन 3 थिटा आणि 2 प्लस होता तो मायनस होईल, कारण का आपण साईन चेंज केलेलं आहे. आता ही टर्म आपण काय करणार आहे, डिव्हाइड करणार आहे, कारण आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले बघा. 2 साईन स्क्वेअर थिटा प्लस 3 साईन थिटा कसं लिहिते बघा, प्लस 4 साईन थिटा मायनस साईन थिटा आणि -2 इज इक्वल टू 0. 3 साईन थिटासाठी आपण लिहिलं 4 साईन थिटा मायनस साईन थिटा. आता आपण कॉमन घेऊ शकतो बघा. कॉमन काय असणार आहे, इथं 2 साईन स्क्वेअर थिटा आहे, 4 साईन थिटा आहे. आपण काही कॉमन घेऊ शकतो, 2 साईन थिटा कॉमन घेऊ शकतो. 2 साईन थिटा कॉमन घेतल्यानंतर काय राहणार आहे बघा, इथं साईन थिटा राहिला +2, कारण इथला 2 साईन थिटा बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर गेला. आता ह्या दोन टर्ममधून आपण मायनस साईन कॉमन घेऊ शकतोय, -1 साईन थिटा +2 इज इक्वल टू 0. आणि आपल्याला इक्वेशन मिळतील बघा, 2 साईन थिटा -1 आणि सेकंड इक्वेशन मिळेल, सेकंड फॅक्टर मिळेल साईन थिटा +2 इज इक्वल टू 0. देअरफॉर काय असणार आहे, 2 साईन थिटा -1 इज इक्वल टू 0 और साईन थिटा +2 इज इक्वल टू 0. आणि इथे आपल्याला व्हॅल्यू मिळेल बघा साईन थिटाची. साईन थिटा इज इक्वल टू 1/2 और साईन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे -2. साईन थिटाची व्हॅल्यू -2 येणार आहे. पण बघा आता साईन थिटा कुठं असतो, रेंज कशी असते, बट साईन थिटा कसा असणार आहे, -1 to 1 मध्ये असणार आहे बरोबर. साईन थिटा कसा असणार आहे, -1 to 1 मध्ये असणार आहे. फॉर ऑल थिटा बिलॉंग्स टू R. त्यामुळं काय होणार आहे, देअरफॉर साईन थिटा इज नॉट इक्वल टू -1. देअरफॉर साईन थिटा इज इक्वल टू, साईन थिटाची -1 -2 व्हॅल्यू नसणार आहे. साईन थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे, 1/2 असणार आहे. आणि कोणत्या अँगलची व्हॅल्यू साईन थिटाची व्हॅल्यू 1/2 येते, तर साईन 30ची येते. माहिती आहे आपल्याला साईन 30 डिग्रीची येते. म्हणजे साईन थिटा इज इक्वल टू साईन 30. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. आणि थिटा हा कसा आहे, ॲक्यूट पण आहे. देअरफॉर थिटा इज ॲक्यूट अँगल. बघा आपण थिटाची व्हॅल्यू शोधलेली आहे. किती सिंपल एक्झाम्पल होतं. सॉल्व करत गेलं की आपल्याला इक्वेशन मिळून जाते. सॉल्व करत करायचं, आणखी तुम्हाला व्हॅल्यू भेटत जाते. आता नेक्स्ट क्वेश्चन काय असेल बघा, फाइंड द ॲक्यूट अँगल थीटा. फाइंड द ॲक्यूट अँगल थीटा सच दॅट 5 tan square theta + 3 इज इक्वल टू 9 sec theta. आपल्याला व्हॅल्यू कशाची शोधायची बघा, इथं पण थिटाचीच व्हॅल्यू शोधायची आहे. आणि इक्वेशन कोणतं दिले बघा, इथं 5 tan square theta + 3 इज इक्वल टू 9 sec theta इक्वेशन दिले आपल्याला. आणि याची व्हॅल्यू कशी शोधायची आहे, तर थिटा अँगलची व्हॅल्यू काय असेल.
तर काय करूया, इथं टॅन दिसते बघा, इकडं सेक दिसते, म्हणजे आपण सगळ्या टर्म्स सेकमध्ये कन्वर्ट करून घ्या. टॅन स्क्वेअर थिटासाठी काय लिहू शकतोय आपण, सेक स्क्वेअर थिटा -1 मी लिहिते बघा. टॅन स्क्वेअर थिटासाठी लिहिते सेक स्क्वेअर थिटा -1 प्लस 3 इज इक्वल टू 9 सेक थिटा. आता 5 न मल्टिप्लाय करून घेऊया. 5 सेक स्क्वेअर थिटा -5 प्लस 3 इज इक्वल टू 9 सेक थिटा. आता -5 प्लस 3 आहेत, काय राहणार आहेत, -2 राहणार आहेत. इथे बघा 5 सेक स्क्वेअर थिटा -2 इज इक्वल टू 9 सेक थिटा. आता 9 सेक थिटा आपण LHSला आणतोय. 5 सेक स्क्वेअर थिटा 9 सेक थिटा आपण LHSला आणल्यामुळं -9 सेक थिटा -2 इज इक्वल टू 0. आता आपल्याला इक्वेशन मिळालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला -9 सेक थिटा डिवाइड करायचे आहेत. 5 सेक स्क्वेअर थिटा. आता -9 सेक थिटा मी कशी डिवाइड करते बघा, 2 नंबरमध्ये 10 मायनस सेक थिटा प्लस सेक थिटा आणि -2 आहे तसे, -2 इज इक्वल टू 0. -9 सेक थिटा कन्वर्ट कशात केले, -10 सेक थिटा प्लस सेक थिटा यामध्ये कन्वर्ट केले. आता आपण कॉमन काढू शकतो बघा यामधून. पहिल्या 2 टर्ममधून काय कॉमन निघेल, 5 सेक थिटा कॉमन निघेल. काय राहणार ब्रॅकेटमध्ये, सेक थिटा -2 राहणार आहे. आणि लास्ट 2 टर्ममधून काय कॉमन निघेल, +1 कॉमन निघेल. काय राहणार आहे बघा, सेक थिटा -2 इज इक्वल टू 0. आणि आपल्याला आता फॅक्टर्स मिळत आहेत. सेक थिटा -2 आणि सेकंड काय मिळेल बघा, 5 सेक थिटा +1 विच इज इक्वल टू 0. Therefore, sec theta -2 is equal to 0 or 5 sec theta +1 is equal to 0. Therefore, sec theta is equal to 2 or sec theta is equal to -1/5. Sec theta is equal to -1/5. पण आता आपल्याला माहित आहे सेक थिटा कसा असतो, बट सेक थिटा ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 और सेक थिटा लेस दॅन इक्वल टू -1 फॉर ऑल थिटा बिलॉंग्स टू R, वेअर कॉस थिटा कसा असणार आहे इथं, नॉट इक्वल टू 0 असेल त्यावेळेला. कॉस थिटा इज नॉट इक्वल टू 0. आता आपल्याला व्हॅल्यूज मग कोणती घ्यावी लागेल बघा. देअरफॉर सेक थिटा इज नॉट इक्वल टू काय असणार आहे, -1/5. सेक थिटाची व्हॅल्यू -1/5 पॉसिबल नाही. त्यामुळे सेक थिटाची व्हॅल्यू कोणती मिळते, 2. आता सेक थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे, 2. कारण सेक थिटा एकतर 1 पेक्षा मोठा आहे किंवा -1 पेक्षा लहान आहे. त्यामुळे काय येणार आहे, -1/5 त्याची व्हॅल्यू नसणार आहे. आणि सेक थिटाची व्हॅल्यू काय येईल मग 2. आणि असा कोणता अँगल आहे की ज्याचा सेक घेतला की 2 मिळतोय, तर काय आहे आपल्याला माहिती आहे, सेक 60ची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. आपल्याला आन्सर मिळालं थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. आणि थिटा हा ॲक्यूट अँगल आहे. फाइंड द ॲक्यूट. थिटा हा 60 डिग्री मिळाला आणि आपोआप तो ॲक्यूट पण आहे. बघा सोपे एक्झाम्पल आहेत. सोपे एक्झाम्पल खूप आहेत. आपण फक्त दिलेलं इक्वेशन थिटासाठी किंवा दिलेल्या व्हॅल्यूसाठी काय करत जायचं आहे, सॉल्व करत जायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज if cosec theta plus cot theta, if cosec theta plus cot theta is equal to 5, then evaluate sec theta.
बघा, इफ कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इज इक्वल टू 5, देन इव्हॅल्युएट सेक थिटा. तुम्हाला सेक थिटा शोधायचा आहे. आता दिलेल्या इक्वेशनमध्ये तर सेक थिटा दिसतच नाही, पण आपल्याला तो शोधायचा आहे, म्हणजे आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. यासाठी आता दिलेल्या इक्वेशनमध्ये कोसेक आहे, कॉट आहे. एक तर तुम्ही कॉसमध्ये कन्व्हर्ट करा, कॉसमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतरही तुम्हाला सेक थिटा मिळेल, किंवा सेक थिटामध्ये कन्व्हर्ट करा, दोन्ही करू शकताय. चला तर आपण सॉल्व करायला सुरुवात करूया. दिलेले इक्वेशन लिहूया. कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इज इक्वल टू 5. आता आपण कोसेक थिटा आणि कॉट थिटा कन्वर्ट करतोय. कोसेक थिटा म्हणजेच काय, 1/sin थिटा, आणि कॉट थिटा म्हणजेच काय, कॉस थिटा अपॉन साइन थिटा, आणि विच इज इक्वल टू 5. आता बेस सेम दिसतोय, पॉवर न्यूमरेटरची काय होणार, ॲडिशन होणार. त्यामुळे काय होणार, 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू काय होणार आहे बघा, 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 5 अपॉन इथं साइन थिटा असणार आहे, आणि 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 5 साइन थिटा. आता इक्वेशन अजून कन्वर्ट करायला पाहिजे आपल्याला, कारण फॅक्टर्स तर शोधायला पाहिजेत. त्यासाठी काय करूया, स्क्वेअरिंग बोथ साईड, दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया आपण. स्क्वेअरिंग बोथ साईड्स, दोन्ही बाजूचे स्क्वेअर करतोय बरं का आपण इथं. तर बघा, 1 प्लस कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5चा स्क्वेअर 25 साइन स्क्वेअर थिटा, दोन्ही बाजूचे स्क्वेअर केले. आता याचं एक्सपान्शन करून घेऊया आपण, म्हणजे एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर कसा लिहितो आपण, एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर, ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण सॉल्व करूया. म्हणजेच काय येणार आहे बघा, 1 प्लस 2 कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25 साइन स्क्वेअर थिटा. आता इक्वेशन तयार झालेलं आहे. आपण सर्व व्हॅल्यूज काय करूया, एकत्र करूया, आणि एकच टर्म कोणतीही घेऊया. म्हणजे कॉस थिटा तर एकच फंक्शन घेऊया, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, किंवा साइन घेऊया. आता साइन स्क्वेअर थिटा आहे आपण कॉसमध्ये कन्व्हर्ट करू शकतोय बरं का. म्हणजेच काय लिहिता येईल, 1 प्लस 2 कॉस थिटा कसा लिहिता येईल बघा, 1 प्लस 2 कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25, आणि साइन स्क्वेअर थिटासाठी काय लिहितोय, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. कसा आला बरं हा, तर आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्यामुळे साइन स्क्वेअर थिटा काय येणार आहे, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा येणार आहे. आता हे 25 न मल्टिप्लाय करून घेऊया फक्त आपण. 1 प्लस 2 कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25 मायनस 25 कॉस स्क्वेअर थिटा. 25 न मल्टिप्लाय करून घेतलं. आता इथं बघा, इथं आपल्याकडं 1 आहे, इथं 25 आहेत, आणि ह्या टर्म्स सगळ्या टर्म्स आपण LHSला आणल्या तर काय होणार आहे, 25 मायनस होणार आहेत, म्हणून मायनस 24 राहणार आहेत. इथं कॉस स्क्वेअर थिटा आहेत, इथं मायनस 25 आहेत, म्हणजेच किती राहणार आहे, 26 होणार आहेत, कारण मायनस 25 LHS आणल्यानंतर प्लस होणार आहेत. म्हणजे मी ते आता डायरेक्टली ते बघा, स्क्वेअरची टर्म पहिल्यांदा दिली ते 26 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 कॉस थिटा मायनस 24 इज इक्वल टू 0. बघा इथं 2 कॉस थिटा आहे तसाच लिहिला, आणि ह्या टर्म्स होत्या त्या फक्त आपण एकत्र केलेल्या आहेत. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आपल्या नेहमीच्या मेथडनं आता त्याचे फॅक्टर्स पाडायचे. 26 कॉस स्क्वेअर थिटा, आता 2 कॉस थिटा आपण डिवाइड करतोय, प्लस 26 कॉस थिटा मायनस 24 कॉस थिटा मायनस 24 इज इक्वल टू 0. पहिल्या दोन टर्ममधून आपल्याला कॉमन भेटेल बघा, 26 कॉस थिटा, आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे बघा, कॉस थिटा प्लस 1 राहील ब्रॅकेटमध्ये. सेकंडमधून आपल्याला 24 आहेत, म्हणजे 24 कॉमन निघतील, कॉस थिटा प्लस 1 विच इज इक्वल टू 0. आता फॅक्टर्स कोणते असणार आहेत बघा,
cos theta plus 1 is equal to 0 or 26 cos theta minus 24 is equal to 0. म्हणजेच आपल्याला कॉसची व्हॅल्यू मिळते बघा, cos theta is equal to -1 or cos theta is equal to 24 होणार, हे मायनस होते प्लस झाले अपॉन 26. म्हणजेच आपल्याला सिंपल फॉर्ममध्ये येईल 12/13. काय मिळाले? 12/13 मिळाले. आता आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्यात. आता आपल्याला घ्यायची कोणती आहे बघा, व्हेन कॉस थिटा इज इक्वल टू -1. आपल्याला माहिती आहे व्हेन कॉस थिटा इज इक्वल टू -1, साइन थिटा कसा असतो त्यावेळेला 0 असतो. त्यामुळं काय होणार आहे बघा, कोसेक थिटा अँड कॉट थिटा आर नॉट डिफाईन्ड. म्हणजे ही व्हॅल्यू घेतल्यानंतर कॉस थिटा इज इक्वल टू -1 घेतला तर त्यावेळेला काय येतो, साइन थिटा काय येतो, 0 येतो. आणि त्यामुळे कोसेक थिटा आणि कॉट थिटा आपण डिफाईन करू शकत नाही. पण आपल्या एक्झाम्पलमध्ये तर कोसेक थिटा आणि कॉट थिटा आहे. त्यामुळं आपल्याला व्हॅल्यू कोणती घेतली पाहिजे बघा, कॉस थिटाची व्हॅल्यू कोणती घेतली पाहिजे, कॉस थिटा इज इक्वल टू 12/13. सेकंड व्हॅल्यू होती ती घेतली पाहिजे. आणि आपल्याला शोधायचा काय होता, सेक थिटा. देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू 13/12. कारण सेक थिटाची डेफिनेशन काय आहे, 1/cos थिटा. त्यामुळं 13/12 व्हॅल्यू मिळाली. बघा एक्झाम्पल सोपं होतं. सेक थिटाची व्हॅल्यू शोधायची होती आपल्याला आणि सेक थिटाची व्हॅल्यू आपण पहिल्यांदा कॉस थिटाची व्हॅल्यू शोधली आणि कॉस थिटावरून सेक थिटा शोधला. सिंपल आहेत. थोडं सॉल्व करत घेतले की आपल्याला एक्झाम्पल्स सुटून जातात, काही प्रॉब्लेम नाही, सोडवताना अडचण येत नाही. आता अजून एक क्वेश्चन आहे बघा, फाइंड साइन थिटा सच दॅट. आपल्याला साइन थिटा शोधायचा आहे. कसा, सच दॅट 3 cos थिटा प्लस 4 साइन थिटा इज इक्वल टू 4. साइन थिटा शोधायचा आहे आणि इक्वेशन कसं दिलं बघा, 3 cos थिटा प्लस 4 साइन थिटा इज इक्वल टू 4. दिलेले इक्वेशन लिहूया आपल्याला, 3 cos थिटा प्लस 4 साइन थिटा इज इक्वल टू 4. आपण आता टर्म्स काय करतोय बघा, आपण 3 cos थिटा एका साईडला ठेवतोय आपण LHSला आणि 4 - 4 साइन थिटा, 4 साइन थिटा काय टाकला, LHSला टाकला. आता स्क्वेअरिंग करतोय आपण बोथ साईडचं. स्क्वेअरिंग बोथ साईड्स लिहिण्याची काही गरज नाही, डायरेक्ट करूया. 3 cos थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 - 4 साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता 3 cos स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे, 9 cos स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू, आता याचं एक्सपान्शन 16 - 32 साइन थिटा. एक्स मायनस वायचा फॉर्म्युला वापरला, एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला, प्लस 16 साइन स्क्वेअर थिटा. बघा एक्सपान्शन करून घेतलं. आता कॉस स्क्वेअरसाठी काय लिहिणार आहे, आपल्या इथं साइन दिसतात म्हणून कॉस स्क्वेअरची टर्म बदलून साइन स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करून घेऊया आपण. 9 इंटू कॉस स्क्वेअरसाठी लिहिते बघा 1 - साइन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 60 - 32 साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. 16 नाही, इथं 16 राहिलेत बघा, आपले 16 राहिले, प्लस काय येणार आहे आणि टर्म प्लसच येणार आहे. त्यामुळे इथं आपल्याला कोणती टर्म येणार आहे, प्लस 16 साइन स्क्वेअर थिटा येणार आहे. आता स्क्वेअरच्या टर्म्स एकत्र करूया, कॉन्स्टंट्स एकत्र करूया. 9 मल्टिप्लाय करून घेऊया अगोदर आपण. 9 मल्टिप्लाय करून घेतल्यानंतर काय मिळणार आहे बघा, 9 - 9 साइन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 16 - 32 साइन थिटा प्लस 16 साइन स्क्वेअर थिटा.
आता टर्म्स आहेत बघा, इथे एकत्र एकसारख्या टर्म्स आहेत, एकत्र करून घेऊया आपण. आणि आपल्याला एकत्र टर्म केल्यानंतर इक्वेशन मिळेल बघा. 9 आणि 16 आहेत, एकत्र केल्यानंतर 16 प्लस आहेत, 9 मायनस होईल एकत्र केल्यामुळं. तर मिळेल बघा 25 साइन स्क्वेअर थिटा मायनस 32 साइन थिटा प्लस 7 इज इक्वल टू 0. हे 9 मायनस होते, इकडे आणल्यानंतर प्लस झाले, 9 प्लस होते, RHS आणल्यावर मायनस झाले, त्यामुळे आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे बघा. आपल्याला इक्वेशन काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. मायनस 32 साइन थिटा कन्वर्ट करून घेऊया. 25 साइन स्क्वेअर थिटा मायनस 25 साइन थिटा. आता 32 कन्वर्ट करतोय आपण 25 आणि कशामध्ये, -7मध्ये. -7 साइन थिटा मायनस 25 मायनस 7 किती येणार आहेत, -32 येणार आहेत. प्लस 7 इज इक्वल टू 0. आता कॉमन घेऊ शकतो बघा आपण या दोन्ही टर्ममधून. पहिल्या टर्ममधून काही कॉमन भेटणार आहे, 25 साइन थिटा मिळेल. काय राहणार आहेत शिल्लक ब्रॅकेटमध्ये, साइन थिटा -1 राहणार आहेत. आणि सेकंड ब्रॅकेटमधून -7 कॉमन घेतल्यानंतर काय राहणार आहे, साइन थिटा -1 राहणार आहे, विच इज इक्वल टू 0. आणि साइन थिटा -1 25 साइन थिटा -7 इज इक्वल टू 0. त्यामुळे आपल्याला इक्वेशन मिळेल बघा, साइन थिटा -1 इज इक्वल टू 0 और 25 साइन थिटा -7 इज इक्वल टू 0. देयरफॉर साइन थिटा इज इक्वल टू 1 और आता याच्यावरून व्हॅल्यू काय मिळणार आहे बघा, साइन थिटा इज इक्वल टू 7/25. आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या, साइन थिटा इज इक्वल टू 1 और साइन थिटा इज इक्वल टू 7/25. सिंपल एक्झाम्पल होती. नोटबुकमध्ये एकदा सॉल्व करा, तुम्हाला इझी वाटतील. ओके, थँक्यू.